श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, धनत्रयोदशीची पूजा किती वाजता करावी आणि धनत्रयोदशीची खरीदारीसुद्धा कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी, म्हणजेच काय, धनत्रयोदशीच्या दिवशी भरपूर लोक बघा सोनं, चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, गाडी अशा प्रकारे भरपूर खरेदी करतात किंवा घरचे मोठे मोठे व्यवहारसुद्धा करतात. आता हेच व्यवहार आपल्याला केव्हा करायचा आहे, त्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे किंवा धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि ती पूजा कधी करावी आणि केव्हा करावी, तेच मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर व्हिडिओ हा अगदी लहान आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. धनत्रयोदशीची पूजा आणि खरीददारी कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी. बघा, त्या दिवशी भरपूर लोक बघा सोनं, चांदी, नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, गाडी, जमीन घेतात. घरचे मोठमोठे व्यवहारसुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी करतात. पण हे केव्हा करावं आणि धनत्रयोदशीची संध्याकाळची पूजा किती वाजता करावी तेच बघा. तर बघा, तुम्हाला पूजेचा मुहूर्त बघा, धनत्रयोदशी आहे 18 ऑक्टोंबर म्हणजे शनिवारी धनत्रयोदशी आहे आणि या दिवशी शनी प्रदोषसुद्धा आहे. धन्वंतरी जयंती म्हणजेच धनत्रयोदशी. कृष्ण पक्ष त्रयोदशीला आपण धनत्रयोदशी साजरी करतो. माता लक्ष्मी, कुबेर यांची पूजासुद्धा केली जाते. धन्वंतरीची पूजा केली जाते. खरेदीला सुद्धा जातो आपण ह्यावेळेस. पण खरेदी आणि पूजा किती वाजता करावी. तर बघा, पूजा आपल्याला जर करायची असेल तर पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे संध्याकाळचा, तो आहे 7:16 म्हणजेच बघा, पूजेचा जो मुहूर्त सुरू होणार आहे तो 7:16 सुरू होणार आहे. तर तो रात्री 8:20 असणार आहे. तर तुम्हाला ह्या वेळेतच तुम्हाला पूजा करायची आहे. जी तुम्ही पूजा करणार असणार धनत्रयोदशीची, ती तुम्हाला ह्या वेळेतच करायची आहे. आणि बघा, तशाच प्रकारे धनत्रयोदशीला आपल्याला जी काही खरेदी करायची आहे, म्हणजे बघा तुम्हाला जे काही व्यवहार करायचे आहे, मोठे जमीन घ्यायची असेल, घरात एखादी वस्तू घ्यायची असेल, तर ती वस्तू म्हणजे शॉपिंग जर तुम्हाला काही करायची असेल, आपण धनत्रयोदशीला बघा सोने, चांदी, धने, नारळ, कवडी, झाडू ह्या ज्या शुभ वस्तू आहेत, ज्या तुमच्या घरामध्ये सुख, समाधान आणि समृद्धी आणतात, तर ह्या वस्तू जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासुद्धा आपल्याला शुभ मुहूर्तावरच घ्यायचं आहे. आणि ही खरीददारी करण्याचा शुभ मुहूर्त दुपारपासून सुरू होणार आहे बघा. म्हणजे तो केव्हापासनं, दुपारी 12:20 हा खरीददारीचा शुभ मुहूर्त चालू होणार आहे. म्हणजेच तुम्हाला जर धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू घ्यायची असेल किंवा काही खरेदी करायची असेल, सोनं, चांदी, इतर कुठलीही म्हणा, शॉपिंगसुद्धा करायची असेल तर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दुपारी 12:20 सुरुवात करायची आहे. मग ती तुम्ही केव्हाही करू शकता बघा. दुपारी म्हणा, संध्याकाळी म्हणा, इतर रात्री किती वेळापर्यंत तुम्हीसुद्धा हे करू शकता. पण दुपारी 12:20 तुम्ही हे सगळं काही घ्यायचं आहे. मग पूर्ण दिवसभर शुभमुहूर्त असणार आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा केव्हा करायची आणि खरीददारी कधी करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थसुद्धा लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. श्री